लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे 3,000 रुपये याचे वितरण संपल्यानंतर आम्हाला अजूनही पैसे का आले नाहीत? आम्हाला त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व हप्ते जमा झाले होते. आम्हाला मार्च आणि एप्रिल 2 महिन्यांचे 3,000 रुपये का आले नाहीत? आम्ही याची चौकशी कुठे करू? आम्हाला कसे समजणार आम्ही अटी किंवा निकषांमधून अपात्र झालोय की काय, किंवा योजनेचे वितरण पुढे सुरू राहणार आहे का नाही, असे विविध प्रश्न या निमित्ताने लाडक्या बहिणींच्या मनात आहे. तर चला या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. त्यासोबत तुम्हाला आता काय करावे लागणार आहे जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे परत जमा होतील की नाही हे समजणार आहे, किंवा कशा पद्धतीने हे वितरणाची प्रक्रिया पार पडली आहे, किती महिलांना पैसे जमा झाले आहेत, सर्व सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करून पेजला देखील फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील पुढील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने पोहोचवण्याचे काम आपण आपल्या पेज आणि चॅनलच्या माध्यमातून लाडक्या बहिणींनो करत असतो. तर यातील बघा सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अजूनही अनेक महिलांना पैसे येणे बाकी आहे. वितरण थांबलेले नाही. वितरण सरकारला परत पुढे चालू ठेवावे लागेल. आज पैसे येऊ शकतात, परंतु आज रविवार आहे आणि लक्षात घ्या रविवारी डीबीटीची नवीन प्रक्रिया. आता काय झालंय की ज्या महिलांना पैसे 3,000 रुपये यायचे होते त्यांना 3,000 रुपये आले आहेत. 12 तारखेला ज्यांना पैसे आले त्यांना 13 ला आले, ज्यांना 14 तारखेला पैसे आले त्यांना 15 आणि 16 या 2 दिवसांमध्ये पैसे जमा झाले. मग आता ज्या महिला बाकी आहेत त्यांना परत वितरणाची प्रक्रिया सरकारला सुरू करावी लागणार आहे. म्हणून कदाचित त्यांना जे वितरण होणार आहे ते वितरण उद्यापासून सोमवारी होऊ शकते. आज देखील झाले तर लगेचच तुम्हाला आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळते, परंतु उद्यापासून हे वितरण परत करावे लागेल. कारण असंख्य महिला अशा आहेत, लाखो महिला अशा आहेत की ज्या अटी आणि निकषांमध्ये पात्र आहेत, ज्यांनी ज्यांची ई केवायसी देखील योग्य पद्धतीने केली आहे, परंतु तरी देखील त्यांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. म्हणूनच हे वितरण लगेच थांबणे एवढं शक्य नाही. आता हे वितरण एवढं लांबतंय का, किंवा पैसे यायला उशीर का होतोय असा देखील तुमचा प्रश्न असेल तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, योजना काय आहे. आता योजना ही नवीन लेखशीर्ष खाली काम करते. आपण याबाबत आधी देखील माहिती घेतली होती की आता लाडकी बहीण योजनेमध्ये GR येत नाही, काय नाही, डायरेक्ट वितरण पार पडते. कारण आता काय आहे की समजा लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिला ज्या विभागातील असेल, ती आदिवासी विभागात असेल तर आदिवासी विकास विभाग, समाज कल्याण विभाग आहे, जनरल विभाग आहे, तर त्या विभागाने महिला व बालविकास विभागाला 10 तारखेच्या आत निधी द्यायचा आणि त्यानंतर महिला व बालविकास विभागाने डीबीटीच्या माध्यमातून प्रक्रिया करायची आणि महिलांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याचे. ही एक नवीन लेखशीर्ष खाली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरचा जमा होणारा पहिला हप्ता आणि त्यासोबतच 2 हप्ते एकत्रित. अशा कारणामुळे लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे वितरण लांबत आहे. त्यामुळे महिलांनो घाबरून जाऊ नका. आता देखील म्हणजेच की या आठवड्यामध्ये देखील सुरुवातीचे 1-2 दिवस वितरण प्रक्रिया सरकारला पार पाडावी लागेल, जेणेकरून सर्वच्या सर्व महिलांना पैसे जमा होतील. कारण लाखो महिला अशा आहेत की ज्यांना योजनेचे पैसे आले नाहीत, ज्यांना फेब्रुवारी महिन्यापर्यंत सर्व पैसे जमा झालेत, त्यांनी त्यांची ई केवायसी देखील योग्य केलेली आहे आणि तरी देखील त्यांना पैसे आले नाहीत. त्यामुळे वितरण लगेच थांबणार नाही. वितरण अजूनही अशाच पद्धतीने पुढे सुरू राहणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. फक्त काय करा की तुम्ही तुमचे आधार आणि बँक लिंक आहे का चेक करा. आधार बँक सीडिंग ऍक्टिव्ह आहे का तपासा. ऍक्टिव्ह असल्यास तुमचे पैसे नक्कीच जमा होणार आहेत. कोणत्याही प्रकारची तुम्हाला काळजी करण्याची आवश्यकता नाही. लगेच घाबरून जाऊ नका. सोमवार मंगळवारपर्यंत अजून यामध्ये अनेक स्पष्टता आपल्या समोर येणार आहे. वितरण कशा पद्धतीने पार पडेल, कशा पद्धतीने प्रक्रिया पुढे सुरू राहील हे देखील आपल्याला तेव्हा समजणार आहे. त्यामुळे तत्पूर्वी आपल्या पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील वितरणाचे कोणतेही अपडेट आल्यानंतर तुम्हाला लगेचच आपल्या पेजवर आणि चॅनलवर माहिती मिळते. म्हणून पेजला फॉलो करून चॅनलला सबस्क्राईब करून ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर देखील करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. आणि तुमचे पैसे जमा झाले आहेत का नाही, नसतील झाले तर तुमचा तालुका आणि नक्की तुमच्या गावाचे नाव कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून किती महिला बाकी आहेत, कोणत्या गावामध्ये वितरण कमी झाले आहे, कोणत्या तालुक्यामध्ये वितरण नाही, याची देखील आपल्याला माहिती मिळणार आहे. तत्पूर्वी व्हिडिओ शेअर करून पुढील अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.